नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाला आता अवघे काही महिनेच उरले आहेत का? 6 ते 8 महिन्यात मोदी पंतप्रधान पदावर राहणार नाहीत असा दावा राहुल गांधींनी केल्याची माहिती समोर आली आहे. आणि या एका दाव्यानं दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण हा दावा कुठल्या सभेतला नाही तर काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीत राहुल गांधींनी केल्याची सूत्रांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता एक प्रश्न आहे, राहुल गांधी असं नेमकं का म्हटलेत की त्यांना मोदींच्या पंतप्रधानाबाबत इतका मोठा दावा त्यांनी का केलाय? जाणून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. तर राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा झाली. केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय सुद्धा झाल्याचं सांगितलं जातं. आणि त्याच बैठकीत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत हे मोठं विधान केल्याची माहिती आता सूत्रांकडून दिली जाते. तर राहुल गांधींनी नरेंद्र मोदी पुढच्या 6 ते 8 महिन्यात पंतप्रधानपदी राहणार नाहीत असा दावा केल्याचं सांगितलं जातंय. एवढंच नाही तर मोदी राजकीय दृष्ट्या संपले असून सध्या ते राजकीय दृष्ट्या गुडघ्यावर आले असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. त्यामुळे मोदी खरंच 6 ते 8 महिन्यात पंतप्रधान पदावरून पाय उतार होतील का असं निश्चितपणे म्हणता येणार नाही. पण राहुल गांधींच्या या दाव्यामागे काँग्रेसची सध्याची रणनीती नक्कीच महत्त्वाची आहे. कारण काँग्रेस सध्या थेट तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करताना दिसते. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं छात्रों की गूंज हे अभियान पेपर लीक, परीक्षा व्यवस्थेतला गोंधळ, भरतीमधला विलंब आणि बेरोजगारी यासारखे मुद्दे घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतंय. या अभियानाचा विस्तार आता तब्बल 800 शहरांपर्यंत करण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतल्याचं समोर आलंय. म्हणजेच काँग्रेसची रणनीती स्पष्ट दिसते. विद्यार्थी, तरुण आणि रोजगाराच्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारला घेरायचं आणि त्याच वेळी राहुल गांधींचा थेट जनसंवाद वाढवायचा. आता राहुल गांधी याआधी सुद्धा तरुण, बेरोजगारी, परीक्षा आणि अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यांवरून मोदी सरकारवर निशाणा साधत आलेत आणि आपण नेहमीच पाहिलंय. छात्रों की गूंज या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांनी युवकांचा रोजगार, शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेतल्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवलंय. आता त्यात भर पडली आहे ती मोदींच्या पंतप्रधान पदाच्या बाबतीतल्या या मोठ्या दाव्याची. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून संसदेतलं केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विरोधकांचा असा आरोप आहे की पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभागृहातली उपस्थिती अत्यंत मर्यादित राहिली. म्हणजे अक्षरशः एका राष्ट्रगीतापर्यंत ते तिथे हजर होते. विरोधकांच्या प्रश्नांना सरकारनं थेट उत्तर द्यायला हवं होतं. काँग्रेससाठी हा मुद्दा आता केवळ संसदेतला राहिला नाही तर तरुणांपासून संसदेपर्यंत आणि रस्त्यावरच्या आंदोलनांपासून राजकीय रणनीतीपर्यंत काँग्रेस केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणूनच राहुल गांधींच्या या दाव्याला राजकीय महत्त्व प्राप्त होतंय. पण सगळ्यात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. राहुल गांधींचा हा दावा फक्त राजकीय अंदाज आहे का की काँग्रेसकडे मोदींच्या नेतृत्वाबाबत आतली काही वेगळी राजकीय गणितं आहेत? कारण सध्या तरी नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांचं पंतप्रधान पद जाणार असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही किंवा कोणतंही असं वातावरण सध्या दिसत नाहीये. त्यामुळे पुढचे काही महिने भारतीय राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत असं म्हटलं जातंय. राहुल गांधींचा दावा आता खरा ठरणार की फक्त सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढवण्यासाठीचं त्यांचं हे वक्तव्य आहे, हे येत्या काळात आपल्याला कळेल. पण सध्या तरी अशी कोणतीच चिन्ह दिसत नाहीयेत. त्यामुळे पुढच्या 6 ते 8 महिन्यात नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावरून पाय उतार होतील असं राहुल गांधींचं म्हणणं हे कितपत खरं ठरणार आहे, त्यांच्या या म्हणण्याचा काय आधार आहे, हे अजूनही समोर आलं नाहीये. पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.